इरेला पेटलेला निवडणूक आयोग आणि जिद्दीने संघर्ष करणाऱ्या आक्रमक नायिका ममता बॅनर्जी यांच्यामधला संघर्ष सर्वोच्च न्यायालयामध्ये आज देशभरात पाहायला मिळाला. एक मुख्यमंत्री स्वतः मुख्यमंत्री वकील होऊन सर्वोच्च न्यायालयात सादर होतात तेव्हा तो खटला यासाठी महत्त्वपूर्ण झाला की ममता बॅनर्जी यांनी लोकशाही वाचवा ही विनंती सर्वोच्च न्यायालयासमोर केलेली आहे. SIR निवडणूक आयोगानं चालू ठेवलेली ही प्रक्रिया बिहार आणि इतर राज्यातही त्यांनी मोठ्या प्रमाणात केली. मतदारांची नावं वगळली. का वगळली त्याची कारणासहित जी पारदर्शीपणे यादी सादर करायला पाहिजे होती ती निवडणूक आयोगानं न करता ती केवळ स्थानिक BLOच्या पर्यंत ती यादी त्यांनी दिली. मात्र ही यादी या यादीमध्ये नसलेलं नाव आणि या यादीत आपलं नाव यावं यासाठी होणारी प्रक्रिया या दरम्यान निवडणुका होऊन गेल्या आणि 65 लाख लोकांना बिहारमध्ये मतदान करता आलं नव्हतं आणि बिहारचा निकाल काय लागला हे आपल्यासमोर आहे. त्यानंतर आगामी काळामध्ये देशातील 5 राज्यांमध्ये पुन्हा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक काळ म्हणजे यापूर्वी कम्युनिस्ट पक्षांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सत्ता सर्वाधिक काळ पश्चिम बंगालमध्ये होती. त्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सत्ता गेल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी सलग 3 टर्म पश्चिम बंगालमध्ये पूर्ण केल्या. ही त्यांची 4थी टर्म होत असताना SIR एक प्रकारे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून केला जाणारा SIR हा अनेक मतदारांना मतदानापासून वंचित करण्याचा डाव आहे असा आरोप स्वतः ममता बॅनर्जी या करतायत आणि पश्चिम बंगालमधल्या जवळपास 70 लाख मतदारांना निवडणूक यादीच्या बाहेर टाकण्यात आलेलं आहे, करण्यात आलेलं आहे आणि हे परंपरागत मतदार आहेत. या मतदारांना का वगळलं याची कारण मीमांसा न देता हे SIRच हे लोकशाही विरोधी आहे किंवा हे संविधान विरोधी आहे. मतदारांचा मूलभूत अधिकार नाकारणारी ती प्रक्रिया आहे की जी 25 वर्षानंतर अवघ्या 3 महिन्यात करायला घेतलेली आहे निवडणूक आयोगाने आणि निवडणूक आयोग आमच्या कुठल्याही प्रश्नांना उत्तर देत नाही असं थेट सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती सरन्यायाधीशांसमोर ममता बॅनर्जी यांनी SIRच्या विरोधात चालू असलेल्या खटल्यात जो त्यांनी 28 जानेवारीला देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये नोंदवला आणि त्यावर तात्काळ कारवाई व्हावी अशी विनंती त्यांनी केलेली आहे. आणि या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने देखील निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे आणि ही नावं तुम्ही का वगळली आहे याची कारणं या तुमचं म्हणणं तुम्ही तात्काळ सादर करावं. अर्थात यावेळी निवडणूक आयोगाकडून ॲडव्होकेट द्विवेदी हे होते आणि त्यांचा संदर्भ घेऊन न्यायाधीशांनी स्वतः अशी टिप्पणी केली की पश्चिम बंगालमध्ये जेव्हा तुम्ही जातात तेव्हा तुमच्या नावाचा उच्चार बदलतो आणि जेव्हा नावाचा उच्चार बदलतो तेव्हा तुमच्या नावातली स्पेलिंगही बदलू शकते आणि त्यामुळे अशा स्पेलिंग बदलण्याच्या संदर्भात ममता बॅनर्जी यांनी जी बाब सर्वोच्च न्यायालयासमोर मांडली की एखादी मुलगी लग्न केल्यानंतर ती सासरी गेली तर तिचं सासरचं आडनाव लावते. अशा मुलींनाही SIR मधून वगळण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या नावावर शंका घेतली गेली आहे. दुसऱ्या बाजूला की जेव्हा नावामध्ये शेवटी IY किंवा वेलांटी असणाऱ्या ज्या स्पेलिंग्स असतात त्या स्पेलिंग्समध्ये थोडी जरी मिस्टेक असली वायच्या जागी I असला तरी देखील SIR मधून नाव वगळण्यात आलेलं आहे आणि ही प्रक्रिया केवळ पश्चिम बंगालला टार्गेट करून चालवली जाते आहे. निवडणूक आयोग हा केवळ व्हॉट्सअप आयोग आहे आणि हा सरकारच्या केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर चालतो आहे असा त्यांनी थेट नसला तरी सर्वोच्च न्यायालयासमोर निवडणूक आयोगाला व्हॉट्सअप आयोग जे म्हटलेलं आहे आणि सरकारच्या इशाऱ्यावर चालणारा आयोग असं जे म्हटलेलं आहे त्याचा हा नेमका अर्थ आहे. ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री म्हणून हा खटला लढण्यासाठी देशाच्या राजकीय इतिहासामध्ये अशी पहिली घटना त्या घडवत आहेत की देशाचा एखादा मुख्यमंत्री स्वतः एखादा खटला आपल्या पक्षाच्या वतीनं किंवा आपल्या सरकारच्या वतीनं न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये थेट लढवतो आहे. ममता बॅनर्जी या आक्रमक नेत्या आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की एक काळ असा होता की भारतामध्ये इकडे दक्षिण भारतामध्ये जयललिता, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, उत्तर प्रदेशमध्ये मायावती आणि सुषमा स्वराज उमा भारती या देखील एक आक्रमक नेत्या ह्या राजकारणामधल्या सर्वाधिक आक्रमक नेत्या
त्यातल्या सुषमा स्वराज ह्या काही मुख्यमंत्री होऊ शकलेल्या नाहीत, परंतु उमा भारती या देखील मुख्यमंत्री झाल्या होत्या. जरी भाजपाच्या होत्या तरी त्या आक्रमक मुख्यमंत्री होत्या. मायावती या आक्रमक मुख्यमंत्री आणि आक्रमक राजकीय नेत्या आहेत परंतु मधल्या काळामध्ये त्यांची ती आक्रमकता काहीशी थंडावली होती. जयललिता या आज हयात नाहीत. अशा काळामध्ये राजकारणामध्ये अजूनही आपलं राजकारणातलं पहिलं व्यक्तिमत्व जे होतं तेच आज 71व्या वर्षी ममता बॅनर्जी यांनी कायम ठेवलेला आहे. हा लोकशाही वाचवण्याचा लढा आहे. लोकशाही वाचवावी अशी आर्त हाक त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेली आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भात काय निर्णय होतात, कारण आपण बिहारच्या संदर्भात आणि अन्य राज्यांच्या संदर्भात यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने SIR करायला बंदी किंवा SIR करण्यास मनाई करण्यास त्यांनी असमर्थता आणि विरोध दर्शवला होता. त्यावर आपण बंदी आणू शकत नाही. परंतु आता ममता बॅनर्जी यांची मागणी थेट अशी आहे की तुम्ही SIR करण्यावर मनाई केली पाहिजे, कारण ही लोकशाही विरोधी प्रक्रिया निवडणूक आयोग राबवत आहे. मतदान यादी जी आहे, मतदारांची जी यादी आहे ती 2025मध्ये जी होती तीच कायम ठेवून हे मतदान केलं जावं असा त्यांचा आग्रह आहे. आणि त्यामुळे हा खटला अतिशय उत्सुकता असणारा खटला देशासमोर उभा राहिलेला आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाची भूमिका नेमकी काय राहते, SIRच्या माध्यमातून निवडणुका जिंकण्याचं एक नवं तंत्र समोर आलं आहे का, आणि त्यामुळे EVM बाजूला पडून SIR आता प्रमुख झाला आहे का, आणि या SIRच्या माध्यमातून EVM विरुद्धचा लढा जो देशामध्ये मध्यंतरी उभा राहिला होता तो काहीसा कमकुवत झाला आहे का, ही देखील बाब महत्त्वाची आहे. परंतु ममता बॅनर्जी यांनी आक्रमकपणे या संदर्भात जे उचललेलं पाऊल आहे हे पाऊल निश्चितपणे निवडणुका सुधार करण्याच्या दृष्टीने आणि त्याहीपेक्षा निवडणूक आयोगामध्ये सुधार करण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. हेच आपल्याला सोमवारी जी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी ठेवलेली आहे की सोमवारी 9 फेब्रुवारी 2026ला ही सुनावणी असेल आणि तत्पूर्वी निवडणूक आयोगाने किंवा त्या दिवशी निवडणूक आयोगाने या संदर्भातला त्यांचा खुलासा सर्वोच्च न्यायालयात सादर करण्याचे आदेशही दिले आहेत. आणि याबरोबरच सर्वोच्च न्यायालयाने हे देखील सांगितलेलं आहे की या संदर्भात वेळेची कोणतीही सूट मिळणार नाही. प्रत्येक समस्येवर उपाय असतो. त्या संदर्भात तुम्ही तुमचं म्हणणं सांगा आणि कुठलीही वेळेची मुदत न मागता ती तुम्ही सादर करा. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने देखील ममता बॅनर्जी यांच्या स्वतः त्या लढ्याला उतरण्यामुळे जो दबाव घेतलेला आपल्याला दिसतो आहे त्याची परिणती निश्चितपणे जाणवते आहे आणि त्यामुळे हा खटला अधिक औत्सुक्यपूर्ण झालेला आहे. परंतु बघूया सोमवारी सुनावणीच्या दरम्यान यामध्ये काय होतं. तोपर्यंत आपण थांबूया. धन्यवाद.